सगळ्या सोलापुरातील माझ्या पत्रकार बांधवांना नमस्कार. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमजी, सागरजी आणि बाकी माझ्या आजूबाजूला जे बसलेले आहेत त्यांना आपण पत्रकार मानूया. आपल्या सगळ्यांचेच मित्र आहेत. आपण मला इथे बोलवलं आणि माझ्याशी संवाद साधण्याची इच्छा, माझा आवाज येईल ना, थांबा ना जरा, इच्छा व्यक्त केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. खूप वर्षाने मी सोलापूरमध्ये आलेलो आहे आणि आज सुद्धा आलो. तो आमचे शिवसैनिक आहेत अतुलराजे भवर म्हणून. त्यांनी एक व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांनी मला प्रेमानं आग्रह केला, या आपल्यातला एक तरुण शिवसैनिक काहीतरी व्यवसाय सुरू करतो, त्याला आपण उत्तेजन दिलं पाहिजे. आणि मग त्यानिमित्तानं मग पक्षाचे कार्यक्रम आहेत, इतर काही भेटीगाठी आहेत, त्या होत असतील. काल रात्री पुण्यामध्ये मी होतो आणि पुण्याच्या नाना पेठेमध्ये फार मोठी सभा झाली. अलीकडच्या काळात पुण्यात सभा होत नाहीत मोठ्या, मोदी पण घ्यायला धजावत नाहीत. तर पुण्यात शिवसेनेची फार मोठी सभा झाली आणि लोकांचा उत्साह जर आपण पाहिला, सभेला येणारे ऐकणारे, तर महाराष्ट्रातलं चित्र जे आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा कल जो आहे, तो स्पष्टपणे त्यांचा रोष हा दिसून येतो आहे. आता सोलापुरात काय मला कल्पना नाही, तर तुम्हीच सांगायला पाहिजे. पण ह्या वेळेला 2024 साली सोलापूरचं चित्र राजकीय पूर्ण बदललेलं असेल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण आम्ही जी माहिती मुंबईत बसून सोलापूरविषयी घेत असतो, विशेषतः सोलापूरचा विषय निघाला की प्रकाश आंबेडकरांचा विषय येतो, ते काय करते. पण आपण गेल्या काही काळातली प्रकाश आंबेडकरांची वक्तव्य, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका या काळजीपूर्वक पाहिल्यात तर एक स्पष्ट दिसेल की बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा या देशातल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलायची आहेत. या देशाची हुकुमशाही राजवट सुरू आहे, त्याविरुद्ध प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा दंड ठोठावलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका असतील, मेळावे असतील, कार्यक्रम असतील, त्या प्रत्येक ठिकाणी प्रकाश आंबेडकरांची भूमिका स्पष्ट आहे. ती म्हणजे मोदींचा पराभव केल्याशिवाय या देशातलं संविधान आणि लोकशाही वाचणार नाही. कारण या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे आजोबा आहेत. त्याच्यामुळे संविधान वाचवायचं हे ओझं त्यांच्यावर आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा जवळजवळ संपलेली आहे अनेक बाबतीतली, आणि आम्हाला खात्री आहे की माननीय उद्धव ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, इतर सगळे आम्ही लोक असू, आम्हाला पूर्ण खात्री आहे की उद्याच्या लढाईमध्ये देश वाचवण्याच्या, या देशाची घटना वाचवण्याच्या लढाईमध्ये प्रकाश आंबेडकर हे नक्कीच आघाडीवर असते. आणि प्रकाश आंबेडकरांची ताकद या लढाईत जेव्हा आम्हाला मिळते
तेव्हा महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये विजयाचा मार्ग मोकळा होतो. फार मोठा समाज, एक फार मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही सगळे एकत्र राहू. त्याच्यामुळे सोलापूरचं राजकारणसुद्धा तुम्हाला 2024 साली पूर्णपणे बदललेलं दिसेल आणि भारतीय जनता पक्षाची पाठी कोरी झालेली दिसेल. हे मी तुम्हाला इथे आज या पत्रकार संघात खात्रीनं सांगू इच्छितो. राज्यातलं राजकारण हे राजकारण राहिलेलं नाही. या राज्यानं अनेक प्रमुख नेते पाहिले, त्यांचं राजकारण पाहिलं, पण इतकं सुडाचं, बदल्याचं आणि बदनामीचं राजकारण या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये कधी आम्ही पाहिलं नाही. हे गेल्या 10 वर्षात सुरू झालं. अशा घाणेरड्या राजकारणाची दशकपूर्ती आता झालेली आहे आणि रावणाची जशी 10 तोंड उडवली गेली तशी ह्यांची सुद्धा तोंड उडवली जाते. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची होती, बाळासाहेब ठाकरेंची राहील. इलेक्शन कमिशनला ज्यांची गुलामी करायची आहे ती त्यांना करू द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच होता आणि शरद पवारांचाच राहील. तुम्ही नाव आणि चिन्ह घेऊन दुसऱ्याच्या झोळीत टाकलं म्हणजे त्यांचा होत नाही. शेवटी राजकीय पक्ष जे असतात हे त्यांचं नेतृत्व, त्यांच्या भूमिका आणि जमिनीवर त्यांचे कार्यकर्ते यांच्यावरती पक्षाचं अस्तित्व उभं राहतं. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न गेल्या 55 वर्षात, 60 वर्षात अनेकदा झाले, पण शिवसेना संपली नाही. यावेळेला चिन्ह आणि पक्षाचं नावच दिलं तरी शिवसेना उभी आहे. पक्ष असे सहज मोडता येत नाहीत आणि मोदी शहाना तर अजिबात संपवता येणार नाही. देशाच्या इतिहासातून मोदी शहा संपून जातील, त्यांचं कोणी स्मरण ठेवणार नाही, कारण ते सत्तेवरती आहेत म्हणून त्यांचं स्मरण आहे. त्यांच्याकडून देशाला कोणते भरीव कार्य इतिहासात नोंद राहील असं झालेलं नाही आणि हुकुमशाहीची नोंद इतिहासात राहत नाही. हे आजचं चित्र आहे. काय विचारायचं? 3 राज्यामध्ये आला 3 राज्यावर 3 राज्यामध्ये भाजपाला यश आलेलं आहे. याच्याविषयी संजय राऊत साहेब नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे. मी मागे बोललोय, कालही बोललोय. तेच 3 राज्यात ज्यांनी विजय प्राप्त केला ते तेलंगणात सुद्धा आले होते. केसीआरचा पराभव करणं हे सगळ्यात मोठं टास्क होतं. काँग्रेसचा पराभव करणं, जिंकणं तिथे, यापेक्षा तेलंगणा या राज्यामध्ये एका प्रमुख प्रादेशिक पक्षाचे नेते, कारण प्रादेशिक पक्षांचा कधी पराभव शक्यतो होत नाही त्या देशामध्ये. मग ममता बॅनर्जी असतील, द्रमुकचे नेते असतील, नवीन पटनायक असतील, आंध्रमधले रेड्डी असतील, अनेक ठिकाणी. केसीआर हे तर त्या राज्याचे निर्माते होते. त्यांचा पराभव हे मोदी आणि शहा करू शकले नाही. किंवा तिथे भाजपला 10 आमदारांचाही टप्पा गाठता आला नाही. तो पराभव राहुल गांधींनी करून दाखवला. राजस्थानमध्ये आपल्याला माहिती असेल की 5-5 वर्षांनी तिकडे सरकार, किती तुम्ही चांगलं काम केलं तरी तिकडल्या जनतेची मानसिकता अब सरकार बदलणी आहे, ही अशीच असते. मध्यप्रदेशमधला निकाल हा सगळ्यांना आश्चर्यकारक आहे. एवढी मोठी लाट कोणालाच दिसली नाही मोदी आणि शहांची. एवढी प्रचंड लाट, 170 जागा मिळेपर्यंत इतके एजन्सीज काम करत होत्या, इतके राजकीय विश्लेषक तिथे फिरत होते. कोणालाही असं वाटलं नाही की मोदी आणि शहांचं सरकार तिकडे येईल. मी भाजपचं म्हणत नाही, मोदी शहांचं सरकार म्हणतो तिकडे येईल, पण ते आलं. खरं म्हणजे बॅलेट पेपरच्या संदर्भात बोलायचं तर जे पोस्टानं मतदान येतं, ज्याला पोस्टल बॅलेट म्हणतो,
ते जेव्हा आलं तेव्हा मध्य प्रदेशमधल्या 150पेक्षा जास्त मतदारसंघामध्ये काँग्रेसला मतं मिळाली, आघाडी मिळाली 150 मतदारसंघात. याला आम्ही ट्रेंड म्हणतो. ते बॅलेट पेपरवरती मतदान होतं, पोस्टल मतदान, याला आम्ही ट्रेंड म्हणतो. पण जेव्हा EVMच्या मशीन्स EVM खोललं गेलं तेव्हा ट्रेंड कसा बदलला जातो. बॅलेट पेपरवरचा ट्रेंड वेगळा आहे आणि EVMचा निकाल वेगळा आहे. हे मी वारंवार आम्ही सांगतो. म्हणून ताबडतोब आम्ही सांगितलं की लोकांच्या मनात शंका आहे. या देशातली एक निवडणूक कुठली जरी एक, मग ती भाजप शासित राज्यातली असेल, उत्तर प्रदेशची असेल, गुजरातची असेल, एक निवडणूक तुम्ही बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, त्यात जो निकाल लागेल तो देश मान्य करेल. आम्ही असं म्हणत नाही की याच मतदारसंघात याच राज्यात या, तुम्हाला सोयीचा असेल त्या मतदारसंघात बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन दाखवा. पण या दुसऱ्या राज्यामध्ये काँग्रेस सुद्धा आली ना, मग तिथं आपण काय विरोधी पक्षाची सत्ता सुद्धा आली. मी देशाविषयी बोलतोय. बघा देशात काही राज्यामध्ये हे बघा की मुळात ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो बरं का, हा शोध आम्ही लावला नसून भारतीय जनता पक्षाने लावला. हेच किरीट सोमय्या आणि डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हे EVM हॅक होऊ शकते. जगभरातून EVM हद्दपार झालेला आहे, फक्त भारतामध्ये आहे. बाजूच्या बांगलादेशमध्ये सुद्धा EVM हे रद्द केलेलं आहे. कारण तिकडल्या विरोधी पक्षांनी सांगितलं की EVM मध्ये काहीतरी गडबड आहे. विरोधी पक्षाची भूमिका मान्य झाली बांगलादेशला सुद्धा, आणि बांगलादेशला EVM पुरवणारे आपणच होतो. भारतातल्या इंडिया आघाडीच्या वतीनं संयुक्तिकपणे सर्वच राजकीय पक्षांनी मिळून अशी मागणी निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात आतापर्यंत 27 वेळा केली आहे. सगळ्या पक्षांनी 27 वेळा केली. भाजपा सोडून सगळ्या पक्षांनी ही निवडणुका बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात अशी जाहीरपणे मागणी केलेली आहे. आता 27 वेळा आतापर्यंत केल्या गेल्या 10 वर्षामध्ये, लक्षात घ्या. जास्त जोर करते. नाही, जोपर्यंत मोदी शाह आहे तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही संदर्भातली केलेली कुठलीही मागणी मान्य होणार नाही. जे इलेक्शन कमिशन, हा निर्णय इलेक्शन कमिशनने घ्यायचा आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यायचा नाही. आम्ही तरी न्यायालयात गेलोय. जे इलेक्शन कमिशन बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणा आयऱ्या गैऱ्या शिंदेच्या हातात देते आणि तुमची शिवसेना सांगते, त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार. जे इलेक्शन कमिशन शरद पवार समोर बसलेले आहेत सुनावणीला, पक्षाचे अध्यक्ष त्यांनी पक्ष स्थापन केला, आणि ते इलेक्शन कमिशन पवारांचा पक्ष आहे की नाही याविषयी शंका घेत आहे, त्या इलेक्शन कमिशनला तुम्ही काय आता सांगताय. EVMचा वाद जो न्यायालयासमोर जेव्हा गेला होता तिथं सुद्धा टिकला नाही, म्हणजे त्यांना सिद्ध करता आलं नाही की याच्यात घोटाळे करता येतात. नाही तसं नाहीये. तुम्ही नाही बघा, सर्वोच्च न्यायालय, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, या देशातल्या सर्व घटनात्मक संस्थांवर सरकारचा दबाव आहे. सर्व घटनात्मक संस्था, राज्यपालांपासून न्यायालय, इलेक्शन कमिशन, राज्यपाल, यालाच हुकुमशाही म्हणतात. हे जरा समजून घ्या आपण. आणि हा जो तुम्ही मीडिया आहे, या मीडियात सुद्धा ती हुकुमशाही पोचलेली आहे. तुमच्या मालकांना विचारा त्यांच्यावरती काय दबाव आहेत ते. काल पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सभेला प्रतिसाद मिळाला. एका बाजूला फडणवीस म्हणतात की ही शिल्लक सेना बोलली आणि प्रतिसाद तर मोठ्या प्रमाणात. मी काल त्या शिल्लक सेनेचं उत्तर दिलं ना पुण्यात. ही शिल्लक सेना एवढी प्रचंड असेल, फडणवीस म्हणतात ती शिल्लक सेना, आणि 2024ला तुम्ही शिल्लक राहताय की नाही हा प्रश्न आहे आमच्या समोर. सर, एक बार प्रज्ञा सिंह ठाकुर को भाजपा सांसद बना, छोड़ दीजिए, क्या करना. और दूसरी तरफ नवाब मलिक का विरोध होता है, इसके बारे में आप क्या कहेंगे. ये भारतीय जनता पक्ष एक ढोंगी पार्टी है, ढोंग है, सबको मालूम है. आप क्या उनके बारे में सवाल पूछते हो. वो क्या पॉलिटिकल पार्टी है क्या, एक टोली है वो चलाते. पॉलिटिकल पार्टी के भी ऐसा बर्ताव नहीं करता. अटल बिहारी वाजपेयी जब थे, अडवाणी साहब थे, तब वो एक राजनीतिक विचारधारा वाली पार्टी थी, आज नहीं है.
तो हम उनको मानते नहीं कि एक पॉलिटिकल पार्टी है, ये एक मोदी शाह की टोली है। नाही, एक तो समर्थन और एक काँग्रेसच्या बाबतीत बोलत असता, पण काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेले धीरज सावंत यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती सापडते, ईडीची रेड नाही, भारतीय जनता पक्ष चिंचोके घेऊन निवडणुका लढत आहे ना, चिंचोक्यावर त्यांच्याकडे ते माधुकरी मागून जगतायत ना। अरे कुठे सोलापूरला आणत्या महुआ मोहित्राला? राज्यामध्ये सध्या धनगर विरुद्ध ओबीसी असा एक वाद कुठेतरी पेटवण्याचा प्रयत्न, धनगर विरुद्ध ओबीसी किंवा ओबीसी विरुद्ध मराठा असा कुठेतरी वाद राज्यामध्ये पेटवण्याचा प्रयत्न होताना दिसतो। याच्या मागे भारतीय जनता पक्ष आहे, हिंदू। अरे त्या महुआ मोहित्राला माहिती आहे का? विचारा, तुम्ही प्रश्न विचारताय तो, बोलू ना आपण तिच्यावर। हे पहा की या राज्याची सामाजिक एकता अशा पद्धतीनं उद्ध्वस्त करायची आणि निवडणुकांना सामोरं जायचे। ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद या राज्यामध्ये कधीच नव्हता। बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली त्याच्यामध्ये भूमिका स्पष्ट होती की आपण सगळे मराठी म्हणून एकत्र असायला पाहिजे। मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, 92 कुळी 96 कुळी हे सगळे वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट आपण उभारली नाही तर हा महाराष्ट्र तोडला जाईल, मुंबई तोडली जाईल, समाज दुभंगला जाईल। आणि बाळासाहेबांनी या सगळ्या संदर्भात एक स्पष्ट भूमिका घेतली होती की सगळ्यांना आर्थिक निकषावरती आपण आरक्षण दिलं पाहिजे, कोणी असतील, ओबीसी असतील, मराठा असतील। आणि आज मूळ मागण्या त्याच आहेत। ओबीसी समाजातील जे दुर्बल आहेत, मराठा समाजातील जे दुर्बल आहेत, त्यांना अशा प्रकारे त्यांच्या मुलांना असेल किंवा इतरांना आरक्षण मिळावं, ही मागणी काय चुकीची नाही आहे। पण या संदर्भामध्ये तुमचे नरेंद्र मोदी, हा महाराष्ट्रात विषय संपणार नाही। नरेंद्र मोदी जगाचे प्रश्न सोडवतात, युक्रेनचं युद्ध संपवतात, हां, इस्रायल आणि गाझामधलं युद्ध संपवतात असं त्यांचे लोक सांगतात, मला माहीत नाही। हां, जो बायडनला मिठी मारतात, जो बायडनला सल्ला देतात, हां, पुतीनला सल्ला देतात, पण हा जो महाराष्ट्रातला एक गंभीर विषय आहे त्याच्यावर त्यांचं काय भाष्य किंवा त्याच्यावर त्यांची काय भूमिका आली आहे का? भारतीय जनता पक्षानं राज्यामध्ये, हरियाणा असेल, राजस्थान असेल, बिहार असेल, सर्वत्र अशा पद्धतीचा दुफळ्या निर्माण करून जातीय दुफळ्या राजकारण करण्याचं जे काय कारस्थान केलं त्या कपटाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी। पण मग हे ध्रुवीकरणाचा कुठेतरी प्रयत्न आहे का? कारण ओबीसी हा भारतीय जनता पक्षाने दुसरं काय केलं? हिंदू मुसलमान आता चालणार नाही, हिंदू मुसलमान आता नाणं गुळगुळीत झालंय, मग या जातीपातीमध्ये भांडणं लावायची। विशेषतः महाराष्ट्र कधी अशा दिव्यातून गेला नव्हता। महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आपण जर पाहिलं असेल की या राज्याचं नेतृत्व सगळ्यांना एकत्र करून, एकत्र घेऊन पुढे जात असतं, या राज्याची परंपरा आहे। आता 24 डिसेंबरचा अल्टिमेटम आहे आणि 24 डिसेंबर नंतर मग आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार? आमच्या पक्षाची भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे। मनोज जरांगे पाटील राज्यात फिरतायत, जरांगे पाटलांना आव्हान देण्यासाठी फडणवीस आणि भुजबळांना पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे असं वाटतंय। आता ते सरकार पाहिल, आपली स्पष्ट भूमिका काय असणार? आमची भूमिका स्पष्ट आहे। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, त्यांच्या ताटातलं काढून न घेता मराठा समाजाची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। कोणाच्याही ताटातलं, वाटीतलं, चमच्यातलं काढून न घेता जी जरांगे पाटलांची मागणी आहे त्या संदर्भात सकारात्मक विचार व्हायला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। काल गोपीचंद पडळकरांवरती चप्पलफेक झाली, त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की समाजकंटक जे आहेत त्यांना आरक्षण नको आहे, केवळ अशांतता राज्यामध्ये पसरवायची, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकरांनी। समाजकंटक सगळ्याच आंदोलनात शिरलेले असतात, भाजपमध्ये पण शिरले आहेत ना। हे भाजपचे लोक का लिटरमध्ये चपला मारत नाहीत का? हे सगळे बाहेरचेच शिरलेले लोक आहे समाजकंटक त्यांच्या पक्षामध्ये। कॅसिनोमधला बावनकुळेचा फोटो व्हायरल झाला होता,
तर खूप मोठं वादन केलं. पण आपण सांगितलं आपल्याकडे काही फोटो आहेत, काही व्हिडिओ आहेत, त्याचं पुढे काय घडलं, काय करायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? सर राम मंदिर उद्घाटन करा. काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आम्ही भारतीय जनता पक्षाप्रमाणे अत्यंत खालच्या स्तरावरचं राजकारण करत नाही. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका स्पष्ट आहे की कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये शिरायचं नाही. ठीक आहे, बावनकुळे मकावला गेले असले कुटुंबाबरोबर. आता मकावला लोक जातात, लोक बँकॉकला जातात, लोक सिंगापूरला जातात. ते आनंद घ्यायला गेले असतील एखाद्या त्याच्यामध्ये, तर ठीक आहे, तेवढा पुरतं आहे. तुम्ही उत्तर देत बसलात म्हणून तो विषय वाढत गेला. हो, मी गेलो, मला पाहायचं होतं. त्यात चुकीचं काय? आम्ही सुद्धा जाऊन पाहिलं. हे कसं काय त्यांचं अर्थकारण चालतं चीनचं ह्याच्यावरती? घाबरता काय? हे डरपोक लोक आहेत. सर, राम मंदिर का भारतीय जनता पार्टी मार्केटिंग कर रही है कि राम मंदिर का यहाँ तक काम आया है, यहाँ पर आने वाले चुनाव में कितना इफेक्ट रहेगा? उत्तर प्रदेश में वो राजनीति करेंगे. अब गांव-गांव से ट्रेन छोड़ रहे हैं, गांव-गांव में अयोध्या से क्या अक्षता आ रही है, वो सब पूजा का सब सामान आ रहा है. अरे बेरोजगारी के ऊपर बात करो. चीन जिस तरह से देश में घुस गया है लद्दाख में, उसके ऊपर बात करो. जम्मू कश्मीर में हमारे कश्मीरी पंडित आक्रोश उनका आज भी चल रहा है, उनकी घर वापसी करो, उसके ऊपर बात करो. ये कब तक चलेगी राजनीति? देश के विकास की बात करो. करेंगे. जरांगे पाटलांना जो पाठिंबा मिळतोय इतर कुठल्याही नेत्यांना मिळत नाही, त्याच्याही पेक्षा जास्त निवडणुकीत याचा काही परिणाम कुठल्या राजकीय पक्षांवर होऊ शकेल का? ही गर्दी त्यांना निवडणुकीपर्यंत उपयोगी ठरू शकेल का? हे आता तुम्ही ठरवायचं आहे. आपला अनुभव सर, आपला अनुभव महत्वाचा आहे ना. निवडणुका वेगळ्या असतात आणि सामाजिक लढाया वेगळ्या असतात. हिंदी भाषिक 3 राज्यों में भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत अशा प्रकारे मतांचं ध्रुवीकरण करून फायदा घेण्याचं. पण मला तसं वाटत नाही. या राज्याची जनता सुज्ञ आहे. चला. एक मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की फडणवीसांना किती माझ्या अंगावर मराठी नेते सोडवायचे असेल तर सोडू द्या, मी त्यांना पुढे ओढतोय, माझा शिंदेवरती विश्वास आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. शिंदेवरती आमचा विश्वास होता. 2024 के इलेक्शन के पहले कोई घटना सुरतला पळून जाण्याआधी शिंदेवरती आमचा विश्वास होता. शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे और रमन सिंह अभी भी होल्ड पर है, वेटिंग पर है, क्या कहेंगे आप? पूरा देश वेटिंग पे होल्ड पर है ना आजकल. नहीं, लेकिन राजनीतिक तौर पे जब उनका पार्टी का ये अंदरूनी मामला है, किसको मुख्यमंत्री बनाना है. इस देश में सिर्फ बीजेपी का प्रधानमंत्री फिक्स है, बाकी कोई फिक्स नहीं है. इस देश में बीजेपी का प्रधानमंत्री और गृह मंत्री दोनों फिक्स है. बाकी देश में राज्य में ना मुख्यमंत्री फिक्स है, ना कोई मंत्री फिक्स है, ना राज्यपाल फिक्स है. 2024च्या निवडणुकी अगोदर काही मोठी घटना घडणार का? कारण 2019ला उरीचा एक मोठा हल्ला झाला होता, त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. तर आता 2024ला असं काय मोठं काय होणार? कारण तुम्ही ठाकरे सामन्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलंय, तर काय होणार का मोठी घटना 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये? त्याशिवाय भाजप निवडणूक कशी काय जिंकेल? त्याशिवाय भारतीय जनता पक्ष निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो का? नाही ना. बघा, पुलवामा प्रकरणात काय झालं, कसं घडवलं, हे त्यावेळचे राज्यपाल जम्मू काश्मीरचे सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं. सत्यपाल मलिक यांना उत्तर द्यायची हिंमत भाजपने दाखवली आहे का? नाही. रामलल्लाचा विषय आता जवळजवळ संपलेला आहे. आता प्रकाश आंबेडकरांनीच काल सांगितलंय की फार मोठा नरसंहार घडवण्याची त्यांना भीती वाटते निवडणुकीच्या आधी. आता नरसंहार कोण घडवतं? हुकुमशाह घडवतो. चला, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.